हरे कृष्ण. आपण आता चालू करूया. मी मंगलाचरण म्हणते आणि मग आपला वर्ग चालू करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप गदामह्यं ददाति स्वपदान्तिकम्. नम ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चातदेशतारिणे. हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सर्वांचं स्वागत आहे. अध्याय सुरू करण्या अगोदर श्री श्री राधा गोविंद यांना आपण साष्टांग नमस्कार करून आपलं अध्ययन चालू करूया. कृष्ण कृपामूर्ती श्रील प्रभुपाद ज्यांनी आपल्यासाठी सोप्या शब्दात गीता लिहिलेली आहे, त्या श्रील प्रभुपादांचे सुद्धा आशीर्वाद घेऊया, त्यांना दंडवत प्रणाम करूया आणि मग या अध्यायाचं अध्ययन करूया. नामानिष्ठ प्रभूजी ज्यांनी हा उपक्रम चालू केला, स्लाइड्स तयार केल्या, प्रेमा माताजी ज्यांनी मला ट्रेनिंग दिलं, त्या दोघांनाही माझा साष्टांग नमस्कार. त्याचप्रमाणे तुमच्यामध्ये स्थित असलेले श्रीकृष्ण किंवा प्रभू रामचंद्र परमात्मा स्वरूपाने तुमच्या हृदयात स्थित आहेत, त्या तुम्हाला सर्वांना माझा सादर प्रणाम. आता आपण चालू करूया. श्लोक म्हणायचे आहेत कुमुद माताजी. 2.14. येस माताजी, एक मिनिट. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदः आगमप्पायिनो नित्यः तान्ति तिक्षस्व भारत. 2.44. येस माताजी. भोगेश्वर येस. भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परुत चेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. 2.67 आणि मग अनुवाद. एक मिनिट. इंद्रियाणां येस. इंद्रियाणां हि चरतां यन्मनो नो विधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावम् इवाम्भसि. 4.9. हरे कृष्ण. येस, सॉरी. ज्याप्रमाणे सोसाट्याचा बलशाली वायू पाण्यातील नाव इतस्ततः ओढून नेतो, त्याप्रमाणे मनही भटकणाऱ्या कोणत्याही एका इंद्रियावर केंद्रित झाले तर ते इंद्रिय मनुष्याची बुद्धी हरण करते. हरे कृष्ण. जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. अध्याय 9 श्लोक्रम 34. मन्मना भव मद्भक्तः मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैवम् आत्मानं मत्परायणः. अनुवाद. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर, माझा भक्त हो,
मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. हरे कृष्ण. आता आपले मला वाटतं 3.13 पर्यंत झालेत का? हो हो माताजी. हम्म. तर आपण शेवटी मला वाटतं हे बघितलं होतं की जे काय आपण अन्न खातो ते अन्न पहिल्यांदा आपल्याला भोग दाखवून श्री कृष्णांना अर्पण करून खायचंय. म्हणजे असं केल्याने काय होतं, ते अन्न शुद्ध होतं. आपण जे पाप कर्म केलेले आहेत ते पाप कर्म श्री कृष्ण त्या अन्नातून काढून टाकतात आणि मग ते जे असं आपण शुद्ध अन्न खातो याचा परिणाम आपल्या मेंदूंच्या पेशींवर होतो. आणि त्या कशा होतात, आध्यात्मिक ज्ञान ग्रहण करण्यासाठी त्या शक्तिशाली होतात. बघा, आता आपण कुठलंही अन्न जर खाल्लं तर अन्नाचा डायरेक्ट परिणाम आपल्या चेतनेवर होतो. आता समजा जर एखादा माणूस जर खूप ड्रिंक्स घेत असेल तर मग त्याची चेतना किंवा त्याला समजा जर सांगितलं ड्रिंक्स घे आणि अभ्यासाला बस, तर त्याला बसता येईल का? नाही, त्याला झोप येईल. तर अशा तऱ्हेने जे अन्न आपण खातो ते असं अन्न खाल्लं पाहिजे की ज्याने आपलं जे आपण जो अभ्यास करतोय, आध्यात्मिक ज्ञान घ्यायचा प्रयत्न करतो, ते आपल्याला खूप चांगल्या तऱ्हेने घेता येईल. तर इकडे त्यांनी सांगितलं की भोग दाखवा आणि मगच तुम्ही अन्न ग्रहण करा. आता 14 कुमुद माताजी. येस माताजी. हरे कृष्ण. अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्याद् अन्न संभवः यज्ञात् भवति पर्जन्यः यज्ञकर्म समुद्भवः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सर्व प्राणी मात्रे अन्नधान्यावर जगतात जे पावसापासून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मापासून होतो. हरे कृष्ण. आता इकडे आपल्याला समजतं की आपण सगळे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली, म्हणजे जे कोण नॉनव्हेज खातात तर ते सुद्धा जे आता समजा जर हरण असेल किंवा बकरी असेल तेही या अन्नावर जगतात. आपण तर डायरेक्टली जे व्हेजिटेरियन आहे, जे अन्न उगवतं त्याच्यावर आपण जगतो. आता इकडे शिला प्रभुपादांनी सांगितलंय की अन्न हे पावसापासून उत्पन्न होतं आणि पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो. तर इकडे यज्ञ म्हणजे काय? आता यज्ञ म्हणजे, आता मी तुम्हाला 5 यज्ञ सांगितली होती, ती लक्षात आहेत तुमच्या? हो माताजी. कोण सांगेल कोणती यज्ञ आहेत ती 5? मी सांगू? सांगा ना. मी सांगू. देवयज्ञ, ऋषी यज्ञ, पितृयज्ञ, नरयज्ञ आणि भूतयज्ञ. ओके, बरं. तर ही 5 प्रकारची यज्ञ झाली. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की देवदेवता आपल्याला ज्या काही गरजा आपल्या आहेत त्या गरजा ते पुरवत असतात आणि या गरजा जेव्हा ते पुरवतात तेव्हा त्यांच्या प्रती यज्ञ करणं हा आपला एक धर्म झाला. त्यांच्या प्रती कृतज्ञता आपल्याला दाखवायलाच पाहिजे. मग आता सूर्य आपल्याला सूर्यप्रकाश देतो. सूर्याच्या उष्मामुळे पाण्याची वाफ होते आणि मग पाऊस पडतो. तर सूर्याचा रोल हा खूप महत्वाचा आहे. मग आता रोज सकाळी उठा, सूर्याचे मंत्र म्हणा, सूर्याला अर्घ द्या. मग आता तुम्ही किती देवदेवतांचे मंत्र म्हणणार, किती त्यांच्या प्रती कृतज्ञता निर्माण करणार. आणि हे जर केलं नाही तर देव
देवता यांना राग येतो आणि त्याच्यामुळे तुमच्या ज्या रोजच्या गरजा आहेत त्या ते पुरवत नाही, त्याच्यामध्ये खंड पडतो. तर आता हे जे देवदेवता आहेत, या देवता हे सुद्धा कृष्णाचे शुद्ध भक्त आहेत. शुद्ध भक्त असल्यामुळे ते आपण जर या कोणासाठीही यज्ञ केलं नाही, पण श्रीकृष्णाच्या संतोष प्रित्यर्थ यज्ञ केलं तर या देवदेवता सुद्धा खूप आनंदित होतात आणि आपल्या गरजा जे आहेत त्या पुरवत राहतात. तर आता इकडे देवदेवता म्हणजे असं म्हटलंय, ज्याप्रमाणे शरीराचे विविध अवयव पूर्ण शरीराची सेवा करतात, त्याप्रमाणे देवदेवता हे सुद्धा भगवंतांची सेवा करतात आणि ते भगवंतांचे शुद्ध भक्त असल्यामुळे त्यांना ती पोझिशन दिलेली आहे या भौतिक जगामध्ये की तू आता लक्ष्मी, तू फायनान्स डिपार्टमेंट बघ, सूर्य देवता तुम्ही हेल्थ डिपार्टमेंट बघा, सरस्वती माता तिला एज्युकेशन डिपार्टमेंट दिलंय. तर प्रत्येक देवदेवतांना एक एक डिपार्टमेंट दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला पुरेशा प्रमाणात हवा, प्रकाश, पाणी हे सगळं मिळतं. आता ज्याप्रमाणे इकडे शिल प्रभुपादांनी हे पण सांगितलं की ज्याप्रमाणे आता एक झाड आहे, त्या झाडाला जर आपल्याला चांगलं टवटवीत फळांनी फुलांनी बहरलेलं हवं असेल तर आपण झाडाच्या मुळांना पाणी घालतो. समजा जर झाडांच्या फळाला फुलाला पाणी घातलं तर ते झाड तितकंस टवटवीत राहणार नाही. तर इकडे शिल प्रभुपाद तेच सांगताय की जर तुम्ही कृष्णाप्रती यज्ञ केलं, कृष्णाचा संतोष प्रित्यर्थ कर्म केलं तर हे देवदेवता सुद्धा आनंदित होतात आणि तुमच्या गरजा ते पुरवतात. तर यात आपण थोडस वाचूया. हो. फर्स्ट पॅरेग्राफच्या मध्ये साधारण 8वी-9वी लाईन आहे. जेव्हा श्रीकृष्णांची पूजा केली जाते तेव्हा त्यांच्या शरीराच्या विविध अवयवांप्रमाणे असणाऱ्या देवदेवतांची आपोआप पूजा होते. म्हणून देवदेवतांची वेगळी पूजा करण्याची आवश्यकता नाही. यास्तव कृष्ण भावना भावित असणारे भगवत भक्त श्रीकृष्णांना अन्न अर्पण करून मगच ते ग्रहण करतात. या पद्धतीमुळे शरीराचे आध्यात्मिक दृष्ट्या योग्य पोषण होते. या कृतीमुळे केवळ शरीराची पूर्व पापकर्मेच नष्ट होतात असे नव्हे, तर शरीर भौतिक प्रकृतीच्या सर्व संसर्गापासून मुक्तही होते. एखाद्या रोगाची साथ पसरते तेव्हा जंतुनाशक लस साथीच्या अशा आक्रमणापासून मनुष्याचे रक्षण करते. त्याचप्रमाणे भगवान श्री विष्णू यांना अर्पिलेले आणि नंतर ग्रहण केलेले अन्न आपल्याला भौतिक आसक्तीचा प्रतिकार करण्यास पुरेशा प्रमाणात समर्थ बनवते. अशा प्रकारचे आचरण करणाऱ्या मनुष्याला भगवत भक्त म्हटले जाते. म्हणून जो कृष्ण भावना भावित मनुष्य केवळ श्रीकृष्णांना अर्पण केलेले अन्न ग्रहण करतो, तो आत्मसाक्षात्काराच्या मध्ये प्रगतीचे अडथळे असणाऱ्या पूर्वीच्या सर्व भौतिक संसर्गाच्या परिणामांचा प्रतिकार करू शकतो. याउलट जो असे करीत नाही त्याच्या पापकर्मांचा साठा वाढतच जातो आणि यामुळे त्याला डुक्कर आणि कुत्र्याप्रमाणे सर्व पापांचे फळ भोगण्यासाठी शरीर प्राप्त होते. भौतिक जग पूर्णपणे दोषांनी भरले आहे आणि भगवत प्रसाद ग्रहण करून प्रतिकार करण्यास समर्थ झालेला मनुष्य या दोषांच्या आक्रमणापासून वाचतो. पण असे न करणारा मनुष्य दोषांचे परिणाम भोगण्यास पात्र होतो. हरे कृष्ण. हरे तर कृष्ण. आता तुम्हाला समजलं की जेव्हा आपण यज्ञ करतो तेव्हा व्यवस्थित पाऊस पडतो. जे काय नॅचरल सायकल जी आहे आपल्या ऋतूंची
ती व्यवस्थित चालू राहते. आता इकडे श्रीमद भागवतम मध्ये त्यांनी सांगितलंय विविध प्रकारचे, मला वाटतं 50 प्रकारचे वेगवेगळे पाऊस असतात आणि प्रत्येक पाऊस जो असतो त्यांनी जी तुमची झाडं आहेत किंवा माती आहे ती त्यांनी सुपीक होत नाही. तर पाऊस असा हवा जो यज्ञातून निर्माण झालेला आहे. म्हणजे जे वरुण देवता आहे किंवा इंद्र आहे जो पाऊस देतो, तो संतुष्ट होऊन जेव्हा पाऊस देतो, अशा पावसामध्ये ती शक्ती असते किंवा जे काही झाडांना वृक्षांना लागतं ते योग्य प्रकारात या पावसामध्ये सगळे मिनरल्स असतात. बघा, आता जर तुम्ही आता आपल्या भारतात की कितीतरी लोक साधना करतात, श्रीकृष्ण हरे कृष्ण महामंत्राचा जप करतात, मंदिरात जातात. आपलं जे भारत आहे त्याला तपोभूमी म्हणतात आणि जे पाश्चात्य देश आहेत त्यांना भोगभूमी म्हणतात. तर तिकडे कम्पेअर्ड टू इंडिया खूप कमी मंदिरं आहेत किंवा लोकांची वृत्ती सुद्धा तितकी हे नाहीये की बाबा आपण हे भागवतम वाचूया, भगवद्गीता आता आपण रोज वाचूया किंवा आपण हे जे नॉनव्हेज आहे हे खाऊया नको, हे तुम्हाला भारतातच आढळून येतं. तर आता तुम्ही बघा, इकडे तुम्ही असं बघायला गेलं तर पाश्चात्य देशांमध्ये पाऊस वगैरे विपुल प्रमाणात असतो. आपल्या इकडे तर कधीतरी होतं की जरा पाऊस कमी आला किंवा खूप कमी पडला आणि त्याच्यामुळे भाजी अवेलेबल नाहीये, फळं महाग झालेली आहेत. परंतु जर तुम्ही कम्पेअर केलं की भारतामधली जी भाजी आहे, जी फुलं आहेत, जी फळं आहेत, त्या फळांमध्ये जी चव आहे, या फुलांमध्ये जो गंध आहे, जो सुगंध आहे, तो बाहेरच्या देशांमध्ये नाही आहे. हे तुम्हाला जाणवतंय का की एक संत्र असेल किंवा एक सफरचंद असेल, असं मोठं असेल, छान रंग असेल, पण खाल्ल्यावर तुम्ही म्हणाल ठीक आहे इतकी चव नाहीये, किंवा फूल असेल मोठं एकदम छान गुलाब असेल पण वास नसेल. हे तुम्ही अनुभवलंय का कोणी? तर मला सांगा. हो 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 माताजी, आहे तसं जी. आहे कोबी वगैरे पण असा मोठाच्या मोठा 1-1.5 असतो वर्ष पण आधी चव नसते माताजी आम्ही त्याला. गेलेलो होतो, सिंगापूरलाच गेलेलो. तर हा. तिथे एक जागेला फुलांचं असं मी पाहिलेलं, म्हणजे खूप मोठे फुलं होते. पण असं बघितलं तर घेतलं हातामध्ये, एक होतं पाहायच्यासाठी की घ्यायचं की नाही, तर स्मेलच नव्हती त्याच्यामध्ये. मग हे का होतंय? हे इकडे कारण दिलंय बघा, 3.14 मध्ये हे आहे की पावसापासून जे हे अन्न तयार होतंय, हा पाऊस यज्ञापासून तयार होतोय. तुम्ही यज्ञ कर्म केलं, तुम्ही हे जे देवदेवता यांना संतुष्ट ठेवलं अथवा श्रीकृष्णाला संतुष्ट ठेवलं, तर जो पडणारा पाऊस आहे त्याच्यामध्ये ती पॉवर असते, त्याच्यामध्ये पॉवर असते. त्याच्यामुळे फळं फुलं उत्तम चवीची, उत्तम सुगंधाची आणि खूप छान तऱ्हेने हे जे पीक आहे हे येतं आणि त्यांनी शरीराचं पोषण होतं. जी. तर हे तुम्हाला मला सांगायचं होतं की हे नुसतं असं सांगितलं की यज्ञातून पाऊस निर्माण होतो आणि पावसापासून धान्य, मग हे इतकं मनाला अपील होत नाही. पण जर तसं पॅरलल उदाहरण दिलं की पाश्चात्य देशामध्ये सुद्धा आज विपुल पाऊस आहे, पण मग तिकडे का नाही होते, असा सुगंध का नाही येते ना? तर त्याचं हे उत्तर आहे. पुढचा श्लोक 3.15. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्.
हरे कृष्णा. हरे कृष्ण. वेदांमध्ये नियत कर्मे सांगण्यात आली आहेत आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यापासून प्रकट झाले आहेत. म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञकर्मात शाश्वतरित्या स्थित झाले आहे. हरे कृष्ण. आता हे 3.14 मध्ये मला आणि एक सांगायचं होतं की श्री कृष्ण अर्जुनाला हे का सांगत आहे की पावसापासून अन्न उत्पन्न होतं किंवा यज्ञापासून पाऊस उत्पन्न होतो. तर अर्जुन श्रीकृष्णांना सांगताय की मला युद्ध करायचं नाही, मला जंगलात जाऊन मी एकटा राहील. पण कृष्ण अर्जुनाला सांगतात तिकडे तू जंगलात सुद्धा एकटा राहिल्यावर तुला तुझी ड्युटी किंवा तुझं नियत कर्म हे करावंच लागेल. आता नियत कर्म केल्याविना तुला तिकडे सुद्धा काहीच खायला मिळणार नाहीये, तर तुला तुझं नियत कर्म करावंच लागेल. म्हणजे इकडे हे सांगण्याच्या पाठीमागचा कृष्णाचा काय अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न करताय की तुझी ड्युटी जी आहे ही तुला करावीच लागेल. ते ड्युटी म्हणजे तुला जे देव देवता आहेत त्यांच्या प्रती यज्ञ करावंच लागेल. ते केलं नाहीस तर तुला खायला सुद्धा मिळणार नाही. आता 3.15. आता वेद म्हणजे वेदांमध्ये दिलंय की नियत कर्म कसं केलं पाहिजे. मग हे जे वेद आहे हे कुठल्याही मानवाने लिहिलेली पुस्तकं नाहीये. वेद म्हणजे अपौरुषेय, म्हणजे माणसानी ती लिहिलेली नाहीये. आणि वेदांमध्ये काय आहे की धर्म म्हणजे काय, धर्माचं पालन कसं करायचं. तर वेद आपल्याला माहिती आहे हे कृष्णाच्या श्वासातून बाहेर आले. आणि हे काय आहे, अचिंत्य भेदाभेद तत्व. म्हणजे आपल्याला माहिती आहे की श्रीकृष्ण आपण जेव्हा त्यांना भोग देतो किंवा नैवेद्य देतो तेव्हा आपल्यासारखं त्यांना मुखाने खावं नाही लागत. त्यांनी नुसतं जरी त्यांची दृष्टी नैवेद्यावर पडली तरी डोळ्यातून सुद्धा ते अन्न ग्रहण करू शकतात. म्हणजे त्यांचं एक इंद्रिय इतर इंद्रियांची कामं करू शकतात. त्याचप्रमाणे त्यांचा जो श्वास निघाला तो श्वास म्हणजे ते वेद होते. आणि वेद हे जे आहेत हे श्री कृष्णानी ब्रह्माजींना दिले. आणि मग तिकडनं ती चेन चालू झाली, गुरु शिष्य. ब्रह्मानी हे जे ज्ञान आहे हे नारद मुनींना दिलं आणि मग त्यांच्याकडून हे ज्ञान आपल्या इस्कॉनच्या गुरु शिष्य परंपरेत आलं. आता यात पण आपण थोडस वाचूया. हो. चौथी लाईन आहे, वेदांच्या मार्गदर्शनाशिवाय केलेल्या कोणत्याही कार्याला. हरे कृष्ण. वेदांच्या मार्गदर्शनाविना केलेल्या कोणत्याही कार्याला विकर्म अर्थात अनधिकृत किंवा पापकर्म म्हटले जाते. म्हणून मनुष्याने कर्माच्या प्रतिक्रियांपासून वाचण्यासाठी नेहमी वेदांकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे. ज्याप्रमाणे सामान्य जीवनात आपल्याला राष्ट्र नियमानुसार कर्म करावे लागते, त्याप्रमाणे मनुष्याने भगवंतांच्या सर्वश्रेष्ठ धामाच्या नियमांनुसार कर्म केले पाहिजे. वेदांमधील असे आदेश प्रत्यक्ष भगवंतांच्या निश्वासातून प्रकट झाले आहेत. असे म्हटले आहे, अस्य महतो भूतस्य निश्वासितम एतद यद ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदो अथर्वांगिरस. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद प्रत्यक्ष पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या निश्वासातून प्रकट झाले आहेत. बृहद आरण्यक उपनिषद 4.5.11. भगवंत सर्व शक्तिमान असल्यामुळे श्वासाद्वारेही बोलू शकतात. या संदर्भात ब्रह्मसंहितेतही स्पष्ट करण्यात आले आहे की भगवंत इतके शक्तिमान आहेत की आपल्या प्रत्येक इंद्रियाद्वारे इतर सर्व इंद्रियांच्या क्रिया करू शकतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भगवंत आपल्या श्वासोच्छ्वासाद्वारे
बोलूही शकतात आणि नेत्रांद्वारे गर्भधारणाही करू शकतात. वास्तविकपणे असे म्हटले आहे की त्यांनी भौतिक प्रकृतीवर केवळ दृष्टिक्षेप टाकून सर्व जीवांची गर्भधारणा केली. निर्मिती केल्यानंतर किंवा बद्ध जीवांना भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये गर्भस्थ करून झाल्यावर त्यांनी वेदांच्या माध्यमातून जीवांना मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा स्वीकार करून बद्ध जीव भगवत धामात परत जाऊ शकतात. आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे की भौतिक प्रकृतीतील सर्व बद्ध जीव हे भौतिक भोगासाठी अत्यंत उत्सुक असतात. पण वेदांची रचना अशा पद्धतीने केली आहे की ज्यामुळे मनुष्य आपल्या विकृत इच्छा पूर्ण करू शकतो, तसेच तथाकथित भोग संपल्यानंतर भगवंतांकडे परत जाऊ शकतो. हरे कृष्ण. हरे तर कृष्ण. आपल्याला वेद जेव्हा आपण पाळतो, त्यात दिलेल्या आदेशांचं पालन करतो, तर आपल्याला आपल्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात आणि जी तिकडे इंद्रिय तृप्ती दिली आहे ती सुद्धा नियंत्रित असते. म्हणजे आपली इंद्रिय तृप्ती होते आणि आपल्याला आपण परत भगवंताकडे जाऊ शकतो. आता पुढे 16 कुमुद माताजी. येस माताजी. हरे कृष्ण. एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयः अघायोरिन्द्रिया रामः मोघं पार्थ स जीवति. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे पार्थ, वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञचक्राचे आपल्या जीवनामध्ये पालन न करणारा मनुष्य निश्चितपणे पापी जीवन जगत असतो. असा मनुष्य केवळ इंद्रिय तृप्तीकरिताच जगात असल्याने व्यर्थच जीवन जगतो. हरे कृष्ण. म्हणजे तो विकर्म करतो आणि विकर्म जेव्हा तो करतो तेव्हा निश्चितच तो या भौतिक जगातच राहतो. जन्म मृत्यू या चक्रातून तो बाहेर पडू शकत नाही. म्हणून आपल्याला वेदांचे पालन हे केलेच पाहिजे. आता पुढचा श्लोक घेऊया 17. आता कृष्ण अर्जुनाला आता 17 पासून सांगणार आहेत की तू कर्म का केलं पाहिजेस, तू आदर्श म्हणून कर्म केलं पाहिजेस, याचं काय महत्व आहे. आणि इकडे अर्जुनाचा प्रश्न आहे ना की पारिवारिक परंपरा नष्ट होतील, तर म्हणून मला युद्ध करायचं नाही. आता त्याचंही कारण आपण इकडे बघणार आहोत. सेवन्टीन. येस माताजी. यस्त्वात् स्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तस्य च मानवः आत्मन्येवाच सन्तुष्टः तस्य कार्यं न विद्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. परंतु जो आत्म्यातच रममाण झाला आहे, ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्ये समाधानी आहे, त्याला काही कर्तव्य राहत नाही. हरे कृष्ण. म्हणजे आता बघा इकडे त्यांनी जो आत्मरती आहे, जो स्वतःच्या स्वमध्ये रममाण झालेला आहे, अशा माणसाबद्दल इकडे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की जो कृष्ण भावना भावित आहे, त्याचं हृदय, त्याचं चित्त स्वच्छ झालेलं आहे, तो शुद्ध झालेला आहे. आता ही शुद्धी म्हणजे काय आहे की त्याला भौतिकाची आता कुठलीही इच्छा राहिली नाही. जेव्हा आपल्याला भौतिकाची कुठलीही इच्छा राहत नाही, तेव्हा आपण म्हणू शकतो की माझं चित्त शुद्ध झालंय. आणि अशा शुद्धीकरणामुळे या माणसाला आता जाणीव असते की मी हे शरीर नाही, मी आत्मा आहे, माझा कृष्णाशी शाश्वत संबंध आहे, मी कृष्णाचा सेवक आहे. आणि याप्रमाणे जेव्हा तो आत्मिक स्तरावर जातो तेव्हा त्याला वैदिक आदेशांचे पालन करावे नाही लागत. तो पालन करतो, पण काही हार्ड अँड फास्ट रूल नाहीये.
वेदांचं पालन कोणाला करावं लागतं? जे शारीरिक स्तरावर आहे, जे म्हणतायत मी हे शरीर आहे. शरीर असल्यावर आपल्याला इंद्रिय तृप्तीची वासना असतेच. तर ज्यांना जे म्हणतात मी हे शरीर आहे, जे शारीरिक स्तरावर आहेत, त्यांना वेदांचे पालन करावे लागते. आता तुम्हाला उदाहरण देऊन सांगते की आता जो शारीरिक स्तरावर नाहीये, जो आत्मरती आहे, त्याला यज्ञ कर्म, प्रार्थना म्हणणं, मंगल आरती अटेंड करणं, हे नियम त्याला लागू पडत नाही. कारण 24/7 तो कृष्णाशी कनेक्टेड असतो. त्याच्यामुळे त्याला वेगळं काही करावं नाही लागत. आपल्याला करावं लागतंय. चला रोज भगवद्गीतेचा क्लास अटेंड करा, रोज श्रीमद भागवतम उघडा आणि वाचा, रोज मंगल आरती अटेंड करा किंवा रोज भोग दाखवा. हे आपल्याला आहे, पण त्यांना नाही. आता आत्मरती, शुकदेव गोस्वामी, त्यांची गोष्ट तुम्हाला आठवते का? एकदा ते चालले होते आणि ते 16 वर्षाचे होते आणि नग्न अवस्थेत होते आणि जिकडे ते जात असताना एक तळं होतं आणि तळ्यामध्ये काही तरुणी आंघोळ करत होत्या. तर तेव्हा त्यांनीही शुकदेव गोस्वामींकडे बघितलं, पण त्यांनी लगेच आपलं अंग झाकलं नाही. आणि मग त्याच्यानंतर काही वेळाने व्यासदेव पण तिकडनं गेले आणि मग या बायकांनी काय केलं, लगेच आपलं अंग झाकलं. आता शुकदेव गोस्वामी हे कोण होते? हे आत्मरती होते. असं म्हणता नाही येणार की व्यासदेव हे आत्मरती नाहीये, पण ते गृहस्थाश्रमामध्ये असल्यामुळे त्या नियमांचं पालन करत त्या बायकांनी आपलं अंग झाकलं. तर शुकदेव गोस्वामी हे आत्मरती होते आणि या भौतिक जगापासून पूर्ण अलिप्त होते. त्याचप्रमाणे जड भारत म्हणजे जे तुम्हाला भरत महाराजांची ती गोष्ट माहितीये का, की ते त्या हरणाच्या पिल्लाकडे खूप आसक्त झाले आणि मग जेव्हा त्यांनी प्राण सोडले तेव्हा परत त्यांना हरणाचा जन्म आला. आता हे हरण जे आहे ते त्यांनी आपल्या जन्मस्थानाचा त्याग केला आणि ते जेव्हा पर्वतावरून खाली आले, हरण आलं, तेव्हा त्याला एक आश्रम दिसला आणि त्या आश्रमाच्या जवळ ते राहू लागलं आणि आश्रमात जे हरिकीर्तन होत असे, जी हरिकथा होत असे, ते जे हरण आहे ते ऐकू लागलं आणि त्याच्यावर असा इफेक्ट झाला की त्यांनी जेव्हा शरीर सोडलं हरणाने, तेव्हा त्याला जड भारत, तो जड भारत म्हणून त्याचा जन्म झाला. तर हा जो जड भारत होता, कसा तोही आत्मरती होता. म्हणजे तो कसा होता, त्याचे केस वाढलेले होते, तो कोणाकडे काही बोलत नव्हता आणि लोक त्याला मूर्ख म्हणायचे किंवा जड, की तुझं मन कसं आहे, तू मूर्ख आहेस, जड भारत, असं ते त्याला हाक मारायचे. तर वास्तविक हे जी माणसं आपल्याला आपल्या भौतिकाच्या अँगल प्रमाणे आपल्याला जी वेडी दिसतात, ती खरोखर म्हणजे आत्मरती होते. हे जे शुकदेव गोस्वामी किंवा जड भारत हे आत्मरती होते. आता जड भारतला आपले पूर्व 2 जन्म हे ज्ञात होते की एका जन्मामध्ये मी राजा भरत होतो आणि या हरणावर आसक्ती झाल्यामुळे मला पशु शरीर मिळालं आणि पशु शरीर मिळाल्यानंतर मी एका आश्रमाजवळ राहिलो. हरी कीर्तन आणि हरिकथा श्रवण केल्यामुळे मला आता हे शरीर मिळालं. तो एका ब्राह्मणाचा मुलगा झाला. आता मात्र मला ती रिस्क घ्यायची नाहीये. 1 सेकंद सुद्धा मला कृष्णाच्या विस्मरणात राहायचं नाहीये. म्हणून तो सतत कृष्णाच्या स्मरणात, कृष्णाच्या ध्यानामध्ये असे आणि लोकांनी काही त्याला विचारलं तर उत्तर देत नसे. न सांगताच कधी घर सोडून जात असे 2-2, 3-3 दिवस. तर अशा तऱ्हेने हा जो जड भारत होता हा आत्मरती होता. तर इकडे कृष्ण काय सांगायचा प्रयत्न करत आहे की एखादा
जर आत्मरती असेल तर त्यांनी त्याची जी ड्युटी आहे ती करत राहावी, असं नाही त्याला म्हणून उपयोग. एक आत्मरती म्हणू शकेल ना की मला काहीच भौतिक इच्छा राहिलेल्या नाहीयेत, आता काहीच नाहीये, कृष्ण माझं रक्षण करतात. आणि आत्मरती एवढे स्ट्रॉंग असतात, म्हणजे ती माधवेंद्रपुरींची गोष्ट आठवते का तुम्हाला? ते वृंदावनात गेले होते आणि ते सकाळी कृष्ण मंदिरात गेले, गोवर्धन परिक्रमा त्यांनी केली आणि मग एका स्थळी बसले. तर एका स्थळी आता ते भिक्षा मागायला गेले नाही, ते कसे होते, माधवेंद्रपुरी एका ठिकाणी बसायचे आणि कोणी काही त्यांना आणून दिलं तर ते ग्रहण करायचे. म्हणजे ते इतके शरीराच्या पलीकडे गेले होते की जरी कोणी अन्न दिलं नाही त्यांना तर ते म्हणायचे ही कृष्णाचीच योजना आहे. तर असे जे कृष्णाचे मोठे भक्त असतात, आत्मरती असतात, कृष्ण त्यांचं रक्षण करतो. कृष्ण स्वतः माधवेंद्रपुरींकडे दूध घेऊन आले. तुम्हाला आठवते ना गोष्ट ही? हो. तर ही स्वतः ते असे जे आत्मरती असतात, जे शुद्ध भक्त असतात, यांचं स्वतः कृष्ण रक्षण करत असतं. म्हणून त्यांना ड्युटी करण्याजोगं काहीच राहिलेलं नसतं. एक तर मन त्यांचं पूर्ण कृष्णामध्ये लीन असतं, भौतिक इच्छा काही नसतात, पण तरीही कृष्णाने सांगितलंय तुम्ही तुमची ड्युटी केली पाहिजे, कारण तुम्ही लोकांना दाखवलं पाहिजे की या जीवनाचं ध्येय म्हणजे काय, आत्मसाक्षात्कार आहे. आणि त्यांना असं दिसलं पाहिजे की तुम्ही जी ड्युटी करताय ती कृष्णाच्या आनंदासाठी करत आहात, कृष्णासाठी करत आहात. असं नाही की मला खूप पैसे मिळवायचे आहेत आणि मला हा जो जन्म आहे हा खूप खूप एन्जॉय करायचा आहे. नाही, हे नाही. त्यांच्या आदर्शाने इतरांना समजलं पाहिजे की जीवनाचा ध्येय काय आहे, आत्मसाक्षात्कार. आता पुढचे सगळ्या जे श्लोक आहे त्यात हेच आपण आता डिस्कस करणार आहोत. 18. हरे कृष्णा. नैव तस्य कृतेनार्थः न कृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करायचा नसतो. तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते. त्याच वेळी त्याला इतर प्राणी मात्रांवर अवलंबून राहण्याचीही काही आवश्यकता नसते. हरे कृष्ण. म्हणजे आत्मरती जो असतो, कृष्ण स्वतः त्याचं रक्षण करत असतो. आणि पण श्रीकृष्णांना म्हणायचं आहे की जरी त्याला कुठली भौतिक इच्छा राहिली नाही तरी त्यांनी आपलं कर्म, आपलं नियत कर्म हे केलं पाहिजे आणि इतरांपुढे आदर्श ठेवला पाहिजे आणि लोकांना दाखवलं पाहिजे की मी जे काय कर्म करतोय किंवा जे काय जीवनाचं मुख्य ध्येय म्हणजे काय, आत्मसाक्षात्कार. माझी ड्युटी मी कुठे वळवलेली आहे, कृष्णाकडे वळवली आहे. मी कृष्णासाठी कर्म करतोय. माझा मोटो हा नाहीये की खूप पैसे मिळवायचे आणि हे जे जीवन आहे दिलेलं मनुष्य जन्म याच्यामध्ये खूप इंद्रिय उपभोग घ्यायचे, हा हेतू नाहीये. माझा हेतू कृष्णाला आनंद प्रसन्न ठेवण्याचा आहे. पुढचं 3.19. हरे कृष्णा. तस्मादसक्ते सततं कार्यकर्म समाचर असक्तो याशनं कर्म परम आप्नोति पुरुषः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणून कर्मफळांवर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे, कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. हरे कृष्ण. आता इकडे कृष्णाने सांगितलंय कर्म कसं केलं पाहिजे, अनासक्त होऊन
कर्म केलं पाहिजे. आणि मग इकडे पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी जनक राजाचं उदाहरण दिलंय. जनक जे होते ते आत्मसाक्षात्कारी होते. प्रभू रामचंद्रांचे ते सासरे होते आणि आत्मसाक्षात्कारी जरी होते तरी त्यांनी आपली ड्युटी केली. त्यांनी का आपली ड्युटी केली? कारण ते एका इम्पॉर्टंट पोझिशनवर होते, मोठ्या पदावर होते. आणि मोठ्या पदावर असल्यामुळे जनरली काय असतं, जे राज्यामधली इतर जे नागरिक आहेत ते त्यांच्याकडे बघून ते सुद्धा तसंच वर्तन करतात. आणि अशा तऱ्हेने हे जे सर्वसाधारण जीव आहे ते जेव्हा त्यांची ड्युटी करतात ते बघतात की आपला राजा काय करतोय, कुठे जातोय. तर ते जेव्हा राजाचं एक्झाम्पल उदाहरण बघून तसं करायचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना सुद्धा कृष्णाची प्राप्ती होते. तर जीवनातला सर्वात मोठा ध्येय म्हणजे काय? कृष्ण प्राप्ती. हे आत्मरती माणूस आपल्या उदाहरणाने जनतेला शिकवू शकतो. म्हणून कृष्ण म्हणतात की जरी एखादा आत्मरती असेल, त्याला भौतिक इच्छा नसेल, तरी देखील त्यांनी त्याचं कर्म केलं पाहिजे किंवा नियत कर्म केलं पाहिजे, कर्तव्य आपलं केलं पाहिजे. आता याच्यामध्ये थोडंसं वाचायचंय. जो हा. लास्ट पॅरेग्राफ आहे, यज्ञ कर्मासारखी वैदिक कर्मकांडे. हा. हरे कृष्ण. यज्ञ कर्मासारखी वैदिक कर्मकांडे ही इंद्रिय तृप्तीच्या प्रभावाखाली केलेल्या पापकर्मांचे शुद्धीकरण करण्यासाठी केली जातात. परंतु कृष्ण भावना भावित कर्म हे शुभ अशुभ कर्मफळांच्या पलीकडे असणारे दिव्य कर्म आहे. कृष्ण भावना भावित मनुष्याला कर्मफळांवर मुळीच आसक्ती नसते, कारण तो केवळ श्रीकृष्णाप्रित्यर्थ कर्म करीत असतो. तो सर्व प्रकारचे कर्म करीत असला तरीही पूर्णपणे अनासक्तच असतो. हरे म्हणजे कृष्ण. आपण कर्म असं केलं पाहिजे श्री कृष्णांच्या आनंदासाठी. 20. आता इकडे जनक राजाचं उदाहरण दिलंय. हरे कृष्ण. कर्मणैव हि संसिद्धिम् आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुम् अर्हसि. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जनक आदी राजांनी केवळ नियत कर्मे करून सिद्धी प्राप्त केली, म्हणून सामान्य लोकांना शिकवण्याकरता तू आपले कर्म करणेच योग्य आहे. हरे कृष्ण. म्हणजे इकडे लोकांनी जीवन कसे जगावे, कर्म कसे करावे हे शिकवण्यासाठी जे आत्मसाक्षात्कारी आहेत त्यांनी कर्म करावं, त्यांचं नियत कर्म करावं. कृष्ण भावनेतील अनुभवी व्यक्तीच असे आचरण करू शकतात आणि इतर जण ते अनुसरण करतात आणि त्यांचा सुद्धा उद्धार होतो. म्हणून यासाठी जो आत्मरती आहे त्यांनी आपलं कर्म केलंच पाहिजे. आता पुढचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला उत्तर दिलंय की तू म्हणतोयस पारिवारिक परंपरा नष्ट होतील, पण नष्ट होणार नाही आहेत, कारण तू कुरुवंशी आहेस, तू राजकुळातला आहेस आणि आदर्श म्हणून तू जेव्हा तुझं कर्तव्य करशील तेव्हा तुझ्या राज्यातले सगळे नागरिक त्यांची नियत कर्म करतील, त्यांची कर्तव्य करतील आणि मग समाजामध्ये शांती, समृद्धी, आनंद नांदेल. प्रत्येकाने जर आपलं कर्तव्य केलं नाही समाजामध्ये तर काय होईल? सगळीकडे डिसऑर्डर, कन्फ्युजन असं होईल. तर इकडे कृष्ण अर्जुनाला सांगताय की तू तुझं नियत कर्म कर, तू क्षत्रिय आहेस, तू युद्ध कर आणि असं केल्याने इतर सुद्धा जे नागरिक आहेत ते तुझंच आचरण करतील. आता अनुवाद. कुमुद माताजी श्लोक. 21 श्लोक. येस. यद् यद् आचरति श्रेष्ठः तत्तद्वेत्तरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तद् अनुवर्तते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रेष्ठ पुरुष जे जे करतो त्याचे अनुकरण सामान्य जन करतात
आपल्या अनुसरणीय कृत्यांनी तो जे जे आदर्श घालून देतो त्यानुसार संपूर्ण जग कार्य करते. हरे कृष्ण. आता बघा इकडे आचार्य कोण आहेत हे शिला प्रभुपादांनी सांगितलंय. चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय की एखाद्या शिक्षकाने जेव्हा शिकवण्यास प्रारंभ करण्यापूर्वी त्यांनी योग्य वर्तन केले पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा शिक्षकाचा आचार व्यवस्थित हवा, मग तो शिकवू शकतो. आणि याप्रमाणे जो शिकवतो त्याला आचार्य किंवा आदर्श शिक्षक म्हणतात. आणि सामान्य लोकांना शिक्षित करण्यासाठी शिक्षकाने काय केले पाहिजे, तर वेदांचे पालन केले पाहिजे, शास्त्रात सांगितलेल्या तत्वांचे पालन केले पाहिजे. एखादा शिक्षक हा प्रमाणित शास्त्रांच्या तत्वाविरुद्ध कोणतेही नियम निर्माण करू शकत नाही. आता आपल्याला इकडे थोडंसं वाचायचं आहे. हो. 8वी 9वी लाईन आहे. मनुसंहिता त्याचप्रमाणे इतर शास्त्रांना मानव समाजाने हरे कृष्ण. मनुसंहिता आणि तत्सम इतर शास्त्रे म्हणजे मानव समाजाने पालन करण्यायोग्य आदर्श ग्रंथ आहेत. म्हणून नेत्याची शिकवण ही अशा आदर्श शास्त्रांच्या सिद्धांतावर आधारित असली पाहिजे. जो स्वतः उन्नत होऊ इच्छितो त्याने महान आचार्यांनी अनुसरण केलेल्या आदर्श सिद्धांतांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. श्रीमद भागवतातही निश्चितपणे सांगते की मनुष्याने महान भगवत भक्तांच्या पावलांचे अनुसरण करणे आवश्यक आहे आणि आध्यात्मिक साक्षात्काराच्या पथावरील प्रगतीचा हाच योग्य मार्ग आहे. राजा किंवा राज्याच्या कार्यकारी प्रमुख, प्रशासक, पिता आणि शालेय शिक्षक या सर्वांना सामान्य साध्या भोळ्या निष्पाप लोकांचे स्वाभाविक नेते मानण्यात येते. समाजातील अनेक लोक या सर्व स्वाभाविक नेत्यांवर अवलंबून असतात आणि म्हणून या नेत्यांवर आश्रितांचे मोठे दायित्व असते. यास्तव त्यांनी नैतिक आणि आध्यात्मिक संहिता असणाऱ्या सर्व आदर्श ग्रंथांमध्ये पारंगत असणे अत्यावश्यक आहे. हरे कृष्ण. आता आपल्याला सांगितलंय की पालन आपण जे जे आदर्श आहेत ते जसं वागतात किंवा ज्या ज्या तत्वांचं पालन करतात आपणही तसंच केलं पाहिजे. पण इकडे एक आपण म्हणूया सावधान म्हणून एक म्हणजे वन वर्ड ऑफ कॉशन, सावधान झालं पाहिजे आपण की जेव्हा आपण दुसऱ्यांचं अनुसरण करतो तेव्हा पहिल्यांदा जरासा थांबून 2 मिनिटं आपण विचार केला पाहिजे की आपण त्यांच्यासारखंच जर केलं तर आपला उद्धार होईल की आपण डिग्रेड होऊ, हा विचार आपण केला पाहिजे. आता कृष्णाचा जे आदेश आहेत ते अर्जुनाच्या उद्धारासाठी आहेत, त्याची उन्नती व्हावी असं श्री कृष्णांना वाटतंय. आता अर्जुन कोण आहे, आपण म्हणूया की तो श्रीकृष्णांचा परम सखा आहे, भक्त आहे, खूप हायली क्वालिफाईड आहे आणि कदाचित तो जंगलात जरी गेला तरी देखील त्याला काही फरक पडणार नाही, इतकी त्याची पात्रता आहे. शेवटी त्याला कृष्णाची प्राप्ती होईलच, कारण तो खूप मोठ्या पदावर आहे, श्रीकृष्णांचा परम सखा आहे. पण त्याच्याकडे बघून आता आपण बघितलं की अर्जुन जंगलात गेलेला आहे, त्यांनी युद्ध सोडलेलं आहे, तो जंगलात गेलेला आहे आणि आपण त्याचं जर अनुसरण केलं तर जे जास्त जे मेजॉरिटी माणसं आहेत ते कसे आहेत, अर्जुनासारखे ते पात्र आहेत का? कदाचित अर्जुनाला जंगलात जाऊन कृष्णाची प्राप्ती होईल, पण वास्ट मेजॉरिटी लोक जर त्यांनी अर्जुनाच्या पावलांवर पाऊल ठेवून जर ते चालले तर ते काय होईल, निश्चितच त्यांची अधोगती होईल, त्यांची उन्नती होणार नाही जर त्यांनी अर्जुनाप्रमाणे ते वागले तर. म्हणून कृष्ण आता आपल्याला त्यांचं स्वतःचं उदाहरण देऊन 3.22 आणि 23 मध्ये आपण आता ऐकूया ते काय सांगणार आहेत ते. 3.22 येस. न मे पार्थास्ति कर्तव्यम
त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम अवाप्तव्यम वर्त एव च कर्मणि. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हे पार्थ, या तिन्ही लोकांमध्ये मला कोणतेही नियत कर्तव्य नाही. मला कशाची उणीव नाही, तसेच मला काही प्राप्त करायची आवश्यकताही नाही, आणि तरी सुद्धा मी नियत कर्मांचे आचरण करतो. हरे कृष्ण. म्हणजे भगवंतांकडे काय आहे, त्यांच्याकडे परिपूर्ण ऐश्वर्य आहे, त्यांच्याकडे सर्व काही आहे, त्यांना भौतिक इच्छाही नाही. ते आपलं रक्षण करण्यासाठी अवतार घेतात. ते तिन्ही गुणांच्या पलीकडे आहेत, ते उगमस्थानी आहेत, पण तरी देखील ते पूर्ण ब्रह्मांड नायक आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाचे ते नायक आहेत. ते नीती नियमांच्या पलीकडे आहेत, पण तरी जेव्हा ते या भूतलावर अवतार घेतात, तेव्हा मात्र ते एखाद्या साधारण मानवांसारखे सगळ्या नीती नियमांचं पालन करतात का? कारण बद्ध आत्मांना शिकवण्यासाठी. जर त्यांनी नीती नियमांचं पालन केलं नाही तर मग इतर सुद्धा कोणी पालन करणार नाहीत, आणि त्यांनी पालन केलं नाही तर काय होईल या ब्रह्मांडात? सगळं परत डिसऑर्डर. म्हणून इकडे कधीतरी आपल्याला असं दिसतं की श्रीकृष्णाने नीती नियमांचं पालन केलेलं नाहीये. आता उदाहरणार्थ की कृष्ण अर्जुनाला सांगतायत, हे जे सगळे ही कौरव सेना आहे यांचा वध कर. किंवा आपल्याला असं दिसतं की कृष्णाने गोपींबरोबर रासलीला केली, तर कदाचित आपल्याला असं वाटतं की हे जरासं डिव्हिएशन आहे. त्यांचे जे नियम, जे शास्त्रांचे नियम किंवा नीती जी लिहिलेली आहे त्याच्यापेक्षा हे जे आचरण आहे हे जरासं वेगळं आहे. पण असं आचरण करण्या पाठीमागे सुद्धा श्री कृष्णांचं काय असतं? त्याला श्रीकृष्णांना आपल्या भक्तांना आनंद द्यायचा असतो आणि दाखवायचं असतं पूर्ण जगाला की मी पुरुषोत्तम आहे, मी सुप्रीम आहे, मी स्वतंत्र आहे, मी इंडिपेंडेंट आहे. हे त्याला त्या लीलेच्या अनुषंगाने किंवा त्या लीलेनी त्याला दाखवायचं असतं की मी सुप्रीम आहे, मी इंडिपेंडेंट आहे. आणि अशी जेव्हा डिस्क्रिपन्सी असते, तुम्हाला समजतंय ना अंजली माताजी, डिस्क्रिपन्सीला मराठीत काय म्हणतात? अशी जेव्हा विरोधाभास. विरोधाभास असतो तेव्हा म्हणजे कृष्णाचे जे शब्द आहेत, जे वेदांमध्ये नीती नियम आहेत ते, आणि कृष्णाचे जे ऍक्शन्स आहेत किंवा जे आचार आहेत, जे मी तुम्हाला आता सांगितलं, त्यांनी अर्जुनाला सांगितलं या सर्वांचा वध कर, आणि गोपींबरोबर श्रीकृष्णाने रास लीला केली. तर जेव्हा असा विरोधाभास असतो तेव्हा एक लक्षात ठेवायचं, कृष्णाने जे आपल्याला शास्त्रांमध्ये लिहिलंय म्हणजे त्याच्या शब्दांचं पालन करायचं, त्याच्या कृतीचं पालन करायचं नाही. म्हणजे कृष्णाला आपण कधीही इमिटेट करायचं नाही, आणि जे शास्त्रात लिहिलंय त्याच्या विरुद्ध वागायचं नाही. समजलं तुम्हाला? हे कधीतरी आपल्याला असा विरोधाभास, अशी डिस्क्रिपन्सी दिसते, त्यावेळेला आपण लक्षात ठेवायचं ही जी लीला केलेली आहे श्रीकृष्णाने ते त्यांच्या भक्तांना आनंद देण्यासाठी केली. आता ही जी रासलीला श्री कृष्णाने केली, ही का केली? कारण जेव्हा ते प्रभू रामचंद्र म्हणून त्रेतायुगात अवतरले तेव्हा ते दंडक अरण्यात राहत होते, आणि ते जेव्हा तिकडे गेले किंवा जेव्हा विहार करत होते तेव्हा तिकडे
खूप मोठे योगी होते. हजारो योगी होते ज्यांनी अनेक हजारो वर्ष तिकडे तपस्या केली होती. आणि हे जे योगी होते हे सर्व प्रभू रामचंद्रांकडे खूप आकर्षित झाले आणि त्यांना सोडेनासे झाले. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले की आता जे काय तुम्ही तप यज्ञ ध्यान करताय ते करत राहा, आणि जेव्हा मी श्रीकृष्ण म्हणून द्वापारात येईन तेव्हा मात्र तुम्ही उच्च रसामध्ये माझा आनंद, माझं प्रेम जे आहे याचा अनुभव घ्या. आणि मग हेच जे योगी होते सगळे हे गोपीजन म्हणून वृंदावनात आले, आणि मग त्यांना त्या कृष्णाच्या प्रेमाचा त्यांनी आस्वाद घेतला, किंवा श्री कृष्णांवर त्यांनी प्रेम केलं आणि कृष्णाने सुद्धा त्यांच्यावर प्रेम केलं. तर हे जे आता समजा जर मी तुम्हाला सांगितलं ती रासलीला आहे, आणि तुम्ही आता असं इमॅजिन करा की कृष्ण आहे आणि त्या सगळ्या गोपी ते जे सगळे योगी होते खूप मोठे ऋषी होते, वृद्ध झालेले होते, केस पांढरे होते. तर आता मी तुम्हाला म्हटलं या गोपींना बाजूला ठेवा आणि कृष्ण आणि सगळे मोठे मोठे योगी जन आहेत, मोठी दाढी, केस पांढरे. तर तुम्हाला असं तुम्ही म्हणाल का की ही जी रासलीला ही बरोबर नाहीये, असं म्हणाल का तुम्ही? नाही म्हणणार मग. नाही म्हणणार. तर अशा तऱ्हेने जेव्हा विरोधाभास असतो तेव्हा आपण कृष्णाच्या ज्या ऍक्शन्स असतात त्याचं अनुसरण करायचं नसतं, पण त्याचे शब्द जे शास्त्रामध्ये दिले त्याचं आपण पालन करायचं असतं. हरे कृष्ण माताजी. हा बोला. ह्याच्यासाठी एक रामदास स्वामींचं कथा आहे की रामदास स्वामी जेव्हा भिक्षा भागायला जायचे तेव्हा शिष्य त्यांच्या बरोबर जायचे. तर रागारागाने एका बाईने त्यांच्या ह्याच्यात गांजा घातला आणि तो पिऊन दाखव म्हटले. तर त्यांनी तो पिला. मग शिष्यांना वाटलं की गुरु जर गांजा पिताय तर आपण का नाही प्यायचं. मग ते रामदास स्वामींच्या लक्षात आलं. मग म्हणून पुन्हा दुसऱ्या दिवशी भिक्षेला गेल्यावर एका बाईने जळते निखारे घातले आणि म्हणले खा, की त्यांनी खाल्ले पण त्यांना काही नाही झालं. मग ते शिष्यानं म्हणाले की आता पुढच्या घरी मिळाले निखारे तुम्ही खा. तर ते तसं करू शकत नाहीत. मग त्यांनी सांगितलं की मी जे सांगतो तसं वागा, मी जे करतो तसं करू नका. बरोबर आहे. छान उदाहरण दिलं. बरं, यात आपल्याला थोडंसं वाचायचं आहे 22 मध्ये लास्ट पॅरेग्राफ. भगवंतांमध्ये प्रत्येक गोष्ट परिपूर्ण ऐश्वर्याने ओतप्रोत आणि पूर्ण सत्यत्वाने वास करीत असल्यामुळे त्यांच्यासाठी अपरिहार्य असे कोणतेही कर्तव्य कर्म नाही. जो मनुष्य कर्मफळ स्वीकारण्यास बाध्य आहे त्याच्यासाठी विशिष्ट कर्तव्य असतेच. पण ज्याला तिन्ही लोकांमधूनही काहीच प्राप्त करायचे नसते त्याला निश्चितच कोणतेही कर्तव्य नसते. तरी सुद्धा क्षत्रियांचा नेता म्हणून भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये कार्यरत होते. कारण पीडित लोकांचे रक्षण करण्यास क्षत्रिय कर्तव्यबद्ध असतात. भगवंत जरी शास्त्रांच्या सर्व नियमांचे पूर्णपणे अतीत असले तरी ते शास्त्र नियमांचे उल्लंघन होईल अशी कोणतीही गोष्ट करीत नाहीत. हरे कृष्ण. 23. येस माताजी. हरे कृष्ण. 23. यदि यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कारण जर मी नियत कर्मांचे पालन काळजीपूर्वक केले नाही तर हे पार्थ सर्व लोक निश्चितच माझ्या मार्गाचे अनुसरण करतील. हरे कृष्ण.
म्हणजे आणि सगळं काय होईल, डिसऑर्डर होईल. आता बघा इकडे वृंदावनामध्ये केवढा इंद्रानी घोर पाऊस पाडवला, अतिवृष्टी झाली, पण त्यावेळेला भगवंतानी काय केलं, सर्व व्रजवासींचं रक्षण केलं. त्यांनी गोवर्धनाला आपल्या करंगळीवर उचललं आणि सर्व लोकांचं रक्षण केलं. तर इकडे पुरुषोत्तम भगवान म्हणून त्यांचं कर्तव्य काय आहे की भक्तांचं रक्षण करायचं. जर त्यांनी आपल्या भक्तांचं रक्षण केलं नाही तर मग काय होईल, सर्वजण उद्ध्वस्त होतील. तर असं करून नाही चालत. आपण आपलं कर्तव्य केलंच पाहिजे. असं विविध तऱ्हेने कृष्ण अर्जुनाला सांगतायत, बघ मी सुद्धा माझं कर्तव्य करतो, त्यात मी कुठेही पाठी पडत नाही. मी आणि कृष्ण स्वतःनी त्यांनी जो धर्म आहे, वेद काय आहे किंवा धर्म काय आहे, कुठल्या कुठल्या नीती नियमांचं पालन केलं पाहिजे, हे सगळं लिहून दिलेलं आहे. जणू काय ते धर्माचे पिता आहेत आणि पिता असल्यामुळे ते धर्मांचं उल्लंघन करू शकत नाही. त्यांनी जर उल्लंघन केलं तर मग त्यांची जी मुलं आहे म्हणजे आपण सुद्धा धर्माचं पालन नाही करणार. हे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताय की अशामुळे तू आदर्श ठेवलास तर वर्ण संकर उत्पन्न होणार नाही. 24 23 झालं का? हो आत्ताच झालं. बरं 23. 24. हरे कृष्ण. उत्सिदेयुरिमे लोकाः न कुर्यां कर्म चेत् अहं शङ्करस्य च कर्ता स्याम् उपहन्याम् इमा प्रजाः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी नियतकर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईल. हरे कृष्ण. बघा, वर्णसंकर म्हणजे अवांछित लोकसंख्या. जिकडे अवांछित लोकसंख्या खूप प्रमाणावर असते तिकडे आपण बघतो की समाजामध्ये धर्माचं पालन होत नाही, अशांती पसरलेली असते, युद्ध असतं तिकडे. तर असा समाज कधीही सुखी आनंदी राहू शकत नाही, आत्मकल्याणाकडे वळू शकत नाही. आता हे वर्णसंकर किंवा अवांछित लोकसंख्या थांबवण्यासाठी हा एक सोशल डिस्टर्बन्स आहे. लक्षात ठेवा की काही नियम नीतींचं प्रिस्क्रिप्शन आपल्याला वेदांनी दिलेलं आहे किंवा आपल्या ग्रंथांमध्ये आहे, ज्यानी जो समाज आहे तो हे नियमबद्ध झाला तर तो आपोआप शांत होईल आणि शांत समृद्ध जेव्हा समाज असेल तेव्हा ते आध्यात्मिकेकडे वळतील, त्यांची आध्यात्मिक उन्नती होईल. आता जेव्हा श्रीकृष्ण द्वापार युगामध्ये येतात तेव्हा त्यांनीच आता हा धर्म जो आहे, हे नियम जो आहे हे सांगितलेले आहेत आपल्याला. मग ते हे जे नियम आहेत ते मेंटेन करण्यासाठी, ते दाखवण्यासाठी की ते किती महत्वाचे आहेत, ते स्वतः सुद्धा नियम पाळतात. आता भगवान श्री कृष्ण हे कोण आहेत, आपल्या सर्वांचे पिता आहेत. आणि समजा जर जे आपण त्यांची मुलं आहोत, समजा जर आपण नीट वागत नाहीये, विकर्म करतोय, तर ही सर्व जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा हे जे सर्व मुलं नीट वागत नाहीयेत असं जेव्हा आपण डे टू डे लाईफ मध्ये बघतो तेव्हा आपण काय म्हणतो, त्यांच्या आई वडिलांवर आरोप घालतो की अरे या मुलांना काहीच शिकवलं नाही, यांच्या तोंडात बघा किती वाईट शिव्या आहेत, या चोरी करतात, यांच्या आई वडिलांनी त्यांना वळण लावलेलं नाही. म्हणून जेव्हा हे असं होतं, जेव्हा विकर्म होतो तेव्हा
श्री कृष्ण अवतार घेतात आणि समाजात जिकडे जिकडे अधर्म पसरलेला आहे त्या अधर्माला ते उन्मळून काढतात. म्हणजे ते जे आता कौरव कसे होते की विकर्मी होते आणि म्हणून श्री कृष्णाने त्यांना दंडित केलं, त्यांना शिक्षा दिली. ते सर्व ठार झाले. बरं, इकडे परत मी तुम्हाला सांगते की आपल्याला श्रीकृष्णाने जसं सांगितलंय, जे आदेश दिले त्यांचं पालन करायचंय. आता यात 2 शब्द आहेत, अनुकरण आणि अनुसरण. अनुसरण म्हणजे त्यांनी जे सांगितलेले आहेत आदेश त्यांचं पालन करायचंय, आणि अनुकरण म्हणजे इमिटेशन, म्हणजे ते जसं वागतात तसंच मी वागणार, असं नाही करायचंय. कारण आपण त्यांच्या लेवलला तर नाहीच आहोत, पण आपण बद्ध आत्मे आहोत. त्याच्यामुळे आपल्याला रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केले पाहिजेत. यात आता थोडस वाचायचंय. हो. एक मिनिट. सेकंड पॅरेग्राफ त्या याच्यानंतर आहे ना, श्लोकानंतर मनुष्याने भगवंत आणि मनुष्याने भगवंत आणि त्यांच्या प्रामाणिक सेवकांच्या केवळ आदेशांचे पालन केले पाहिजे. त्यांचे उपदेश आपल्यासाठी सर्व दृष्टीने हितकारकच असतात आणि कोणताही बुद्धिमान मनुष्य त्या उपदेशांचे यथार्थवाने पालन करील. तथापि मनुष्याने त्यांच्या कृत्यांचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नापासून सावध राहिले पाहिजे. भगवान शिवांचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नात व्यक्तीने विषाचा समुद्र पिऊ नये. चंद्रसूर्याच्या गतीवर नियंत्रण ठेवणारे जीव आणि ईश्वर श्रेष्ठ पदावर स्थित असतात, हे आपण सदैव ध्यानात ठेवले पाहिजे. शक्तिहीन मनुष्य महाशक्तिमान ईश्वरांचे अनुकरण करू शकणार नाही. भगवान शंकरांनी महासागरा इतके विष प्राशन केले, पण सामान्य मनुष्याने अशा विषाचा एक थेंबही प्राशन केला तरी त्याचा मृत्यू होईल. भगवान शिवांचे अनेक भोंदू भक्त असून ते गांजा आणि तत्सम मादक द्रव्यांचे सेवन करीत असतात, पण भगवान शिवांच्या कृत्यांचे अनुकरण करीत असताना ते हे विसरतात की अशा अनुकरणामुळे आपण मृत्यूच्या तोंडात जात आहोत. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचेही काही भोंदू भक्त असून ते भगवंतांच्या रासलीलेचे अनुकरण करण्यास प्राधान्य देतात, परंतु ते लोक विसरतात की गोवर्धन पर्वत उचलण्यास आपण असमर्थ आहोत. म्हणून मनुष्याने सामर्थ्यशाली व्यक्तींचे अनुकरण करण्यापेक्षा त्यांच्या केवळ उपदेशांचे पालन करणे हेच उत्तम आहे. तसेच मनुष्याने योग्यतेविना त्यांचे स्थान धारण करण्याचा प्रयत्न करू नये. आजकाल भगवंतांची शक्ती नसणारे अनेक तथाकथित अवतार आढळून येतात. हरे कृष्ण. आता पुढचा आणि आपण 1-2 घेऊया. 25. येस माताजी. सक्ता कर्मण्य विद्वांस, एक मिनिट. सक्ता कर्मण्य विद्वांसः यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस्तथा सक्तः चिकीर्षु लोक संग्रह. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फळांच्या आसक्तीने आपले कर्म करतात, त्याप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरिता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्म करावे. हरे कृष्ण. तर आता इकडे 2 व्यक्ती आहेत, एक अज्ञानी आहे आणि एक विद्वान आहे. तर त्यांच्याबद्दल इकडे श्री कृष्णाने सांगितलंय. मुख्य इकडे या पुढच्या 1-2 श्लोकामध्ये श्रीकृष्णाने काय सांगितलं की काही जण माझ्याकडे येत नाहीत, त्यांना फळाची खूप आसक्ती असते, ते कर्म करतात आणि फळ काय मिळणार आहे मला, इकडे त्यांचं लक्ष असतं. तर अशा लोकांना त्यांच्या मार्गातून विचलित करू नका तुम्ही. म्हणजे आपल्याला काय समजतं की कृष्ण भावना आहे, आता आपण कृष्ण भावनेत आहोत म्हणजे आपण काही खूप ग्रेट नाहीये, आपल्यामध्ये अजून ती पॉवर नाहीये की आपण दुसऱ्याला कृष्णाकडे पूर्णपणे वळवू शकू. ही जी पॉवर आहे ही श्री
प्रभुपादांमध्ये होती, जे शुद्ध भक्त आहेत त्यांच्यामध्ये होती. मग आपल्याला दिसतंय की एखाद्या माणसामध्ये कृष्ण भावना नाहीये, तो खूप मटेरियलिस्टिक आहे, खूप भौतिक आहे. मग त्याच्याकडे आपण कसं वागलं पाहिजे? श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की त्यांना ते कर्म करतायत ना, त्यांना ते कर्म करू दे. तुम्ही जे काय ते कर्म करताय त्याची वावा करा आणि त्यांना म्हणा की अरे वा, तुम्ही किती छान कर्म करता, तुम्ही किती छान कार्य करता, किती पैसे मिळवता, यातले थोडेसे पैसे दर जन्माष्टमीला तुम्ही कृष्णाला देऊ शकाल का? असं हळूहळू त्यांना कृष्ण भावनेकडे घेऊन जायचंय. आणि हे जाणून की आपल्यामध्ये ती पॉवर नाहीये, जी प्रभुपादांमध्ये होती पॉवर, ती आपल्यामध्ये नाहीये, हे जाणून आपण लक्षात ठेवायचं. एकच मिनिट, मी जरा केबल लावते इकडे. तर जो विद्वान आहे, म्हणजे जो कृष्ण भावनेत आहे, त्यांनी लोकांना दाखवलं पाहिजे की तुम्ही कृष्ण भावनेकडे कसे वळू शकता. पण त्यांना असं सांगता कामा नाही की तुम्ही हे कर्म करताय, तुम्ही कृष्णाचा विचारच करत नाहीये, हे जे तुम्ही कर्म करून जे फळ मिळतंय ते तुम्हीच भोगताय. नाही, असं नाही तुम्ही हे करायचं. त्यांना अगदी अलगदपणे तुम्ही त्यांना त्यांची स्तुती करून त्यांना कृष्ण भावनेकडे वळवू शकाल. आता आपलं 26. हरे कृष्णा. न बुद्धि भेदम जनयेत अज्ञानां कर्म संगिनां जोषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्त समाचरन्. हरे कृष्णा. हरे कृष्ण. नियत कर्मांच्या फळावर आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्माचरण थांबवण्यास प्रेरित करू नये. याउलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. हरे कृष्ण. आता कृष्ण याची एम्फसिस कशावर आहे की विद्वानांनी जन उद्धारासाठी जन उद्धाराचा मार्ग दाखवला पाहिजे. आता बघा, जे भौतिक स्तरावर आहेत किंवा अगदी कर्मामध्ये त्यांच्या कर्मामध्ये खूप आसक्त आहेत, तर यांना इकडे अज्ञानी म्हटलंय. पण आता हे जे तुम्ही जर अशा अज्ञानी माणसाला म्हटलं की तुम्ही काय कर्म करता, याचा काय उपयोग आहे, आणि मी कृष्ण भावना भावित आहे, मी असं कर्म करतोय, तर असं सांगून त्यांना सहजासहजी पटणार नाही. त्यांना जर सांगितलं कर्म करायचंच बंद कर, तर त्यांना फ्रस्ट्रेशन येईल आणि ते कृष्ण भावनेकडे कधीच वळणार नाही. आणि आता जर त्यांना फोर्सफुली सांगितलं की हे जे तू कर्म करतोयस त्यातला थोडासा हिस्सा जो आहे तो कृष्णाला दे, तर आता काय होईल की त्यांची चित्तशुद्धी न झाल्यामुळे ते कृष्णाकडे पूर्णपणे वळू शकत नाही. अशामध्ये त्यांचा डाऊनफॉल होण्याची खूप जास्त शक्यता असते. आणि अशा वेळेला जर त्यांचा डाऊनफॉल झाला तर त्यांना म्हणजे कुठेच जायला मार्ग नसतो. म्हणजे भौतिकरित्या ते जे कर्म करत होते तेही त्यांनी बंद केलेलं आहे आणि कृष्णाप्रती त्यांची भक्ती सुद्धा नाहीये. म्हणजे हे कुठेच, म्हणजे आध्यात्मिक उन्नती नाही आणि भौतिक उन्नती नाही. तर असं नाही, जोपर्यंत माणसाला नियत कर्म तोपर्यंत केलेच पाहिजे, जोपर्यंत
त्याचा विषय भोगांमध्ये विरक्ती येत नाही तोपर्यंत त्यांनी नियत कर्म केलेच पाहिजे. आणि विद्वानांनी हे जाणलं पाहिजे की अजून याची शुद्धी झाली नाही, कर्म करणं याला आवश्यक आहे आणि यांनी थोडासा भाग जो काय तो कृष्णाला द्यावा. पण अलगदपणे आणि खूप हळुवारपणे त्याला सांगितलं पाहिजे, त्याचं मन दुखवलं नाही पाहिजे. तो जे कर्म फळाकडे अटॅच्ड आहे ती अटॅचमेंट त्याची राहिली पाहिजे. पण हे जाणून की अजून त्याचं चित्त शुद्ध झालं नाहीये आणि चित्त शुद्ध कसं होईल, हळूहळू होईल. जेव्हा त्याला या विषय भोगांची विरक्ती उत्पन्न होत नाही तोपर्यंत कृष्णा प्रति अनुराग निर्माण नाही होणार. आणि जेव्हा अनुराग निर्माण होईल तेव्हाच तो कर्माचं फळ कृष्णाला अर्पण करू शकेल. तर इकडे श्रीकृष्ण सांगतायत की ज्याप्रमाणे हे जे अज्ञानी आहेत किंवा जे कर्मकांडी आहेत ते त्यांच्या फळाशी आसक्त आहे, ते त्यांची ड्युटी सिन्सिअरली करतायत, तर तोपर्यंत त्यांना डिस्टर्ब नाही करायचं, पण त्यांना चांगलं थोडंसं काहीतरी सांगून कृष्णाकडे थोडंसं वळवण्याचा प्रयत्न करायचा असं सांगितलंय. आता एकच मिनिट मी जरा दार उघडते. झालं 3.26. आता 3.27 जरा मोठा आहे, तर मला असं वाटतं मी तो उद्या क्लास घेईन. तर उद्या मी 3 वाजताच क्लास घेईन, तेव्हा मी तुम्हाला सांगेन. 3 नाही तर 3:30. किती 3 वाजता घेतला 3:30ला घेतला चालेल, पण उद्या गुरुवार आहे ना, उपासना आणि जपाचा असतो 5 नंतर, तर 5 बरं. वाजेपर्यंत. मग लवकर संपवी. उद्या गुरुवार आहे. हा चालेल उपासना आणि जप असतो ना. चालेल चालेल. हा मग आता कुमुद माताजी, आता Yes, 4:20 झाले ना, माझ्या लक्षातच नाही आलं. हो ठीक, उद्या आपण घेऊ ना, हरकत नाही. उद्या जर हो, सपोज 2:30 वाजताही घेतला ना माताजी तरी चालेल, 2:30 ते 4. चालेल चालेल. माताजी ना माताजी, अडीच नको आपल्याला ना. सर्वांना आता माताजी चालेल. युट्यूब माझं लाईव्ह कॉलेज बंद असतं, मी कर आलेली नसते मी तोपर्यंत. माताजी. हे करते रेकॉर्डिंग. हा स्टॉप या करते. थँक्यू माताजी.